मोठी ब्रेकिंग बातमी येते। अमोल मिटकरींच्या कारवरील हल्ला प्रकरणी मिटकरींच्या कारवर हल्ला करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे। तर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आलेली असून अमोल मिटकरी यांच्या गाडीचा काचा फोडणारा मुख्य आरोपी सचिन गालट या मनसैनिकासह 2 जणांना अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलिसांनी हॉटेल आरजी येथून अटक केली आहे। राज ठाकरे यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर मनसैनिक संतप्त झाले होते। संतप्त मनसैनिकांनी शासकीय विश्रामगृहात अमोल मिटकरी थांबलेले असताना हा राडा घातला। दरम्यान सचिन गालट या मनसैनिकांना मिटकरींच्या गाडीची काच फोडली, कुंडी फेकून या गाडीची काच फोडलेली होती आणि आज सचिन गालट आणि इतर लोकांना अटक करण्यात आली आहे। तर काल जिल्हा प्रमुख पंकज साबळे, शहर प्रमुख सौरभ भगतसह एकाला जामीनही मिळाला होता। तर आपण पाहतोय आत्ताची एक मोठी अपडेट। अमोल मिटकरींच्या कारवरील हल्ल्या प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आलेली आहे। तर अमोल मिटकरी यांच्या गाडीची काच फोडणारा मुख्य आरोपी सचिन गालट या मनसैनिकासह 2 जणांना अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलिसांनी हॉटेल आरजी येथून अटक केल्याची माहिती समोर येते। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी कुंदन जाधव आपल्या सोबत आहेत। कुंदन, मनाली अमोल मिटकरींवर हल्ला झाला होता आणि त्यावेळेस त्यांच्या गाडीची तोडफोड झाली होती, ही दृश्य आपण दाखवली होती। आणि त्यानंतर जिल्हा प्रमुख पंकज साबळे यांनी शहर प्रमुख सौरभ भगत यांना पोलिसांनी अटक केली होती आणि त्यांना काल जामीन मिळाला आहे। मात्र मुख्य आरोपी जे आहे काच फोडणारा सचिन गालट आणि त्याच्यासोबतचे 2 साथीदार त्यांना आज अकोला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे हॉटेल आरजी वरून। आता आणखीन काही याच्यासोबत जे असतील आरोपी त्यांनाही अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आता पोलीस सर्वांच्या शोधात आहेत आणि सर्वच्या सर्व आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात राहतील। आता पोलीस यांचा शोध घेत आहेत। जे उर्वरित जे हल्लेखोर होते त्यांचा सध्या पोलीस शोध घेत आहेत आणि लवकरच ते अटक करतील असंही पोलिसांनी सांगितलं। म्हणाले धन्यवाद कुंदन या सविस्तर माहितीसाठी।